भूक लागली आहे आणि 10 मिनिटात काहीतरी भाजी बनवायची आहे, तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत. कढईमध्ये घालायचे, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनिटं किंवा टोमॅटोची साल वेगळी होईपर्यंत हे टोमॅटो आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. टोमॅटो शिजतायत तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी खलबत्त्यामध्ये 20 ते 22 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसणाच्या पाकळ्या सालीसहित घालायच्या आहेत. आता हे सर्व साहित्य जाडसर असं कुटून घ्यायचं. मसाला तयार झालाय तोपर्यंत टोमॅटोसुद्धा छान शिजलेत. पूर्णपणे गार करून घ्यायचं. टोमॅटोची साल काढायची आणि कढईमध्येच हे टोमॅटो हाताने मॅश करून घ्यायचे. गॅस चालू करायचा. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं उकळवून घ्यायचं. आता उकळी येते तोपर्यंत फोडणी तयार करूया. पॅनमध्ये तेल गरम करायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथी दाणे, 1 लाल सुकी मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, तयार वाटण आणि पाव चमचा हिंग घालायची. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. तयार फोडणी यामध्ये घालायची, मिक्स करायची. अर्धी वाटी चिंचेचं पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर देठासहित घालायची. पुन्हा मिक्स करायचं आणि एक 4 ते 5 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर छान असं उकळवून घ्यायचं. मस्त झणझणीत, चटपटीत अशी साऊथ इंडियन पद्धतीची रसम बनून तयार झाली आहे. फक्त 10 मिनिटात तयार होते. मस्त गरमागरम भातासोबत सर्व करायची. सोबत पापड तर आहेच. एकदा नक्की बनवून पहा, कारण कमी साहित्यात आणि फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.